गणेश विसर्जन मिरवणुकीत 2च पथके ठेवण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त मकरंद रानडे यांनी केले आहे। महापालिकेच्या वतीने गणेश मंडळे आणि पोलीस प्रशासन यांच्या एकत्रित बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी महापौर वैशाली बनकर, पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, पोलीस सह आयुक्त संजीव कुमार सिंगल, अतिरिक्त पोलीस आयुक्त चंद्रशेखर दैठणकर, अतिरिक्त महापालिका आयुक्त राजेंद्र जगताप, सभागृह नेते सुभाष जगताप, नगरसेवक रवींद्र माळवदकर, किशोर शिंदे आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना रानडे म्हणाले, मागील वर्षी ढोल ताशा पथकांना अनेक सवलती देण्यात आल्या होत्या, मात्र पथकांची संख्या वाढत आहे। एका चौकामध्ये अर्धा तास पथके वाजवतात, त्यामुळे विसर्जन मिरवणुकीला खूप उशीर होतो। एका पथकामध्ये सुमारे 200 प्रतिनिधी असतात। एका बाजूला वाजून झाले की पथके दुसरीकडे जातात, त्यामुळे गर्दी होते। मंडळे बेलबाग चौकाकडून टिळक चौकाकडे येत असतात। अशा वेळी विसर्जन मिरवणूक पाहायला येणारे विरुद्ध दिशेने यायला सुरुवात करतात, त्यामुळे चेंगराचेंगरी होते। हे टाळण्यासाठी आता ढोल ताशा पथकांवर बंधने आणणे आवश्यक आहे। यासाठी एका मंडळापुढे ढोल ताशा किंवा बँड यापैकी 2च पथके ठेवण्याचा प्रस्ताव असल्याचे रानडे यांनी सांगितले। मानाचे आणि महत्त्वाचे गणपती मंडळ आहेत। उदाहरणार्थ कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग, केसरीवाडा, भाऊ रंगारी, अखिल मंडई मंडळ, दगडूशेठ हलवाई मंडळ, नंतर इतरही आहेत जसं हत्ती गणपती, जिल्ब्या मारुती, पत्र्या मारुती, बाबू गेनो, हिराबाग, मार्केट यार्ड। तर हे जे महत्त्वाचे गणेश मंडळ आहेत जे पुण्याच्या गणेशोत्सवाचं नेतृत्व करतात, या मंडळाचे पदाधिकारी या मीटिंगला का येत नाहीत? माझी महापौर मॅडमला एक विनंती आहे की त्यांनी सर्व गणेश मंडळांना आमंत्रण देण्याची जिम्मेदारी जर अण्णा माळवदकर यांच्यावर टाकली, इथे गणेश मंडळाचे अध्यक्षच आहेत, तर ते बरोबर प्रत्येक मंडळाशी संपर्क साधतील आणि या सगळ्या मंडळाच्या अध्यक्षांना आणि प्रमुख कार्यकर्त्यांना या बैठकीला उपस्थित ठेवतील। आणि तसं झालं तर ही मीटिंग, ही बैठक ही जास्त फलदायी ठरेल, कारण महत्त्वाच्या मंडळाचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते या मीटिंगला येत नाही आणि मग या मीटिंगमध्ये काय निर्णय घेण्यात आले ते आपल्यावर काही बंधनकारक नाही असं ते समजतात आणि मग त्या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही किंवा पोलिसांना ती अंमलबजावणी करण्यामध्ये अनेक अडचणी येतात। आताच काही सदस्यांनी सांगितलं की परवानगी एक खिडकी योजना ही ताबडतोब सुरू करा आणि त्यामुळे कार्यकर्त्यांच्या येरझारा किंवा कार्यकर्त्यांचा त्रास वाचेल। काय होतं, गणपती आता यावर्षी 9 सप्टेंबरला आहे, मग शेवटचे 4-5 दिवस लोक परवानगीसाठी पोलीस स्टेशनला चक्रा मारायला लागतात आणि प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सरासरी 200 ते 250 मंडळ आहेत। या 200 ते 250 मंडळाच्या कागदपत्राची तपासणी करून त्याची विहित नमुन्यामध्ये त्याच्या परवानगी तयार करून मग त्यांना ते देणं हे मोठं जिकरीचं काम असतं आणि 4 दिवसामध्ये 250 मंडळाचे कागदपत्र तपासून त्यांना परवानगी देणं हे पोलिसांनाही फार कष्टाचं काम होतं। जर या परवानगीच्या अर्ज 15 दिवस आधी किंवा 3 आठवडे आधी जर पोलीस स्टेशनला प्राप्त झाले तर जसे अर्ज येतील तसे आम्ही 2-3 दिवसामध्ये त्याची खात्री करून त्यांना परवानगी देऊ, त्यामध्ये काहीच अडचण येत नाही। आम्ही परवानगीसाठी काय मागतो की तुमच्याकडे गेल्या वर्षी जी पोलिसांनी परवानगी दिलेली आहे ती परवानगीची झेरॉक्स कॉपी। नंबर 2, तुम्ही ज्या भागामध्ये गणेशाचा मंडप घालणार आहात ते ती जागा जर महानगरपालिकेची असेल तर महानगरपालिकेची परवानगी, जर ती जागा खासगी असेल तर त्या खासगी व्यक्तीची परवानगी। आणि नंबर 3, जर तुम्ही MSCBचं मीटर घेणार असाल तर त्या मीटरबद्दल तुम्ही पैसे भरले आणि कायदेशीर मीटर घेतलं याच्या पावतीची झेरॉक्स कॉपी, असे फक्त 3 डॉक्युमेंट आम्हाला पाहिजे असतात आणि बाकीचा रेकॉर्ड पोलीस स्टेशनला उपलब्ध असतो। त्या आधारे तुम्हाला परवानगी देण्याचं काम आम्ही ताबडतोब करतो। चालतं, पोलिसांना सगळ्या लोकांचं सहकार्य मिळतं आणि पहिले गणपतीचे 9 दिवस किंवा 10 दिवस हे अत्यंत शांततेत जातात। काहीच पोलिसांची तक्रार नसते, पोलिसांना काही अडचण नसते। जो मुख्य विषय असतो तो विसर्जन मिरवणुकीचा, कारण विसर्जन मिरवणूक आपण सकाळी 10 वाजता सुरू करतो आणि दुसऱ्या दिवशी 2 किंवा 4 वाजेपर्यंत ही मुख्य मिरवणूक चालू असते। मग ही मिरवणूक आटोपशीर कसं होईल आणि माननीय उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांनी ध्वनी प्रदूषणासंबंधी जे आदेश दिलेले आहेत त्याचं पालन करण्याची जिम्मेदारी ही पोलिसांची असते। तसंच गणपतीच्या प्रोसेशन रूटवर कुठे चेंगराचेंगरी होऊ नये, कोणी जखमी होऊ नये, कुठे महिलांची छेडछाड टिंगलटवाळी होऊ नये हे बघण्याची जिम्मेदारी पोलिसांची असते। तसंच गणपतीमध्ये सगळे लोक गर्द असताना आपल्या भागामध्ये कुठेही अतिरेकी कारवाई होऊ नये, अतिरेकी घटना होऊ नये, कुठे काही जीवित वित्ताची हानी होऊ नये हे बघण्याची जिम्मेदारी देखील पोलिसांची असती आणि पोलिसांना नाईलाजाने का होईना पोलिसांना काहीतरी नियम, काहीतरी बंधनं गणेश मंडळावर घालावी।
पोलीस आयुक्त पोळ म्हणाले, मंडळांनी भावना भडकवणारे देखावे न करता धार्मिक एकात्मतेचे देखावे उभारावे असे आवाहन केले. गणेशोत्सवातील धोक्याची पार्श्वभूमी लक्षात घेता सर्व नागरिकांनी जागरूक राहण्याची आवश्यकता आहे. पोलीस प्रशासनाकडून गणपती मंडळांना कोणताच त्रास देण्यात येणार नाही. मात्र मंडळांनी सुद्धा पोलिसांना सहकार्य करण्याची गरज असल्याचे पोळ म्हणाले. या ठिकाणी गणपती उत्सवासंदर्भात काही सूचना केल्या. त्या सर्व सूचनांचा आदर करून पोलीस विभागाची जी संबंधित सूचना त्याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यात आली. एक वयस्कर पदाधिकारी गणपती मंडळाचे पोलिसांच्या बद्दल थोडीशी नाराजी व्यक्त केली. माझी त्यांना विनंती आहे की पोलिसांचं काम किती अडचणीचं आहे हे आपल्याला माहीत असेल तरी देखील आपली इच्छा असेल तर या गणपती उत्सवामध्ये आपली विशेष पोलीस अधिकारी म्हणून नेमणूक करण्याची माझी तयारी आहे. आपण ज्या सूचना देतात त्याप्रमाणे पोलीस आणि कार्यकर्ते काम करतात. या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की देखाव्यासंदर्भात. देखावे हे राष्ट्रीय एकात्मतेवरती आधारित असावे जेणेकरून समाजामध्ये कुठलाही वाद निर्माण होणार नाही आणि समाज एकसंध आहे. अशा प्रकारची शासनाची भूमिका आहे. हीच महानगरपालिका पोलिसांची देखील भूमिका आहे. त्यामुळे अजून भरपूर कालावधी आहे. राष्ट्रीय एकात्मतेवरती आधारित देखावे आपण करावे अशी मी सूचना करतो. ही योजना या संदर्भात बऱ्याच सूचना आलेल्या आहेत. त्या सर्व सूचनांचा विचार करून योग्य ती कारवाई केली जाईल. त्यांचे अधिकारी कर्मचारी असतील आपल्यामध्ये कुठलाही वाद राहू नये, चांगल्या प्रकारचा सुसंवाद राहावा अशीच आमची भूमिका आहे. आम्ही आपल्याला त्रास देणारे शासकीय अधिकारी कर्मचारी नाही, आपल्याला मदत करणारे आपलेच हितचिंतक आहोत. या दरम्यान गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आणि पोलिसांच्या विविध परवानगीसाठी एक खिडकी योजना करावी, पोलिसांकडून मंडळांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात येऊ नयेत अशा मागण्या केल्या.